बघायला व्हीपी सिंगांचं सरकार आम्ही सगळ्यांनी बसून केंद्रामध्ये आणलं आणि हे केंद्रामध्ये आल्यानंतर मंडल कमिशनचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात आल्या की एससी एसटीचं आरक्षण वाढवणारं हे मंडल कमिशन. दुसरा प्रचार त्या म्हणा त्याच्यामधलं असणारं सगळ्यात मोठं आंदोलन उभं राहिलं आणि ते म्हणजे अयोध्येतलं राम मंदिर. रथयात्रा निघाली आणि काही करून त्या रथयात्रेच्या आंदोलनामध्ये मंडल कमिशन डुबवायचं असं निर्णय झाला. ते डुबवणं त्यावेळी शक्य झालं नाही. हे घटनेशीर आहे, हा निर्णय त्यांना द्यावा लागला. पण तो निर्णय देताना त्यांनी त्याच्यामध्ये एक आडकाठी घातली आहे ती म्हणजे क्रीमी लेअरची आड घातली. ओबीसी मधला जो क्रीमी लेअर आहे त्याला आरक्षण नाही, ओबीसी मधला जो गरीब आहे त्याला आरक्षण लागू होईल. ओबीसी ही माहिती आणि मान्यते आज आपल्याला असं दिसतंय की ओबीसीचं आरक्षण राहणार की न राहणार हा प्रश्न उपस्थित आहे. इथे बसलेल्या किती जणांना याची जाणीव आहे की जिल्हा परिषदेमधलं ओबीसीचं आरक्षण मागच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने संपवलंय? किती जणांना माहिती आहे? हात वरती करा. या सभेमध्ये फक्त असं 4 जण आहेत की ज्यांना माहिती आहे की जिल्हा परिषदेमधलं आणि पंचायत समितीमधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आता याच्यानंतर कदाचित 18 एप्रिलच्या अगोदर सरकारने निर्णय घेतला. ग्रामपंचायतीच्या आता निवडणुका झाल्या. ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये जे ओबीसीचे निवडून आले त्यांची निवडणूक रद्द केल्या जाईल. म्हणजे बड्या कष्टाने आम्ही लोकांनी मिळवलेलं ओबीसीचं आरक्षण, त्याच्यामध्ये समाजवादी होते, मार्क्सवादी होते, कम्युनिस्ट होते, गांधीवादी होते, मानवतावादी होते, या सगळ्यांनी जे कष्ट करून ओबीसीचं आरक्षण मिळवलं आता ते आरक्षण हळूहळू जायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्याच्या निवडणुका 1 वर्षापूर्वी झाल्या. या निवडणुकीमध्ये एक याचिका दाखल करण्यात आली सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीची जनगणना झाली नाही म्हणून किती संख्या आहे हे सांगता येत नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण रद्द झालं. कोर्टाने असं म्हटलं की निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयाच्या आधी त्या निवडणुका राहतील. मागच्या महिन्यामध्ये कोर्टाने असा निकाल दिला या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये निवडून आलेले ओबीसीचे उमेदवार जे आहेत त्यांचं सभासदत्व रद्द करण्यात येत आहे. यापुढे त्या सगळ्या जागा जनरल म्हणून ट्रीट केल्या जातील, ओपन कॅटेगरीच्या ट्रीट केल्या जातील आणि 3 आठवड्यामध्ये निर्णय घ्या अशी असणारी परिस्थिती.
या निर्णयानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. कोर्टामध्ये जाऊन आपली फजिती होऊ नये म्हणून या महाराष्ट्राचं ग्रामविकास खातं जे आहे ते ग्रामविकास खातं यांना ओबीसीना निवडून आलेल्यांना रद्दबातल ठरवण्याचा असणारा निर्णय घेत आहे. कदाचित पंढरपूरच्या निवडणुकीच्या नंतर 18 तारखेनंतर सुद्धा घेतली तर हा निर्णय घेणार आहे हे आपण लक्षात. मी ओबीसीने असताना विचारतो की आरक्षण पाहिजे की नको, हा महत्वाचा प्रश्न. ओबीसीने आता ठरवण्याची वेळ आलेली आहे की आरक्षण पाहिजे की नको. आता घालवणारे कोण आहेत आरक्षण? तर धर्मवादी आहे, RSS आहे, बीजेपी आहे, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, सेनेवाले, ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये व्यवस्थित बाजू मांडली असती तर कदाचित आरक्षण राहिलं असतं. पण त्यांनाही आरक्षण ओबीसीचं आरक्षण नको आहे. आणि मग सगळ्यांनी असं बघितलं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा ओबीसीच्या विरोधी लागणार आणि तो लागला. पुढे सगळे धर्मवादी ओबीसी समोर प्रचाराला का प्रचाराला येते की इथला मुसलमान बिघडला, त्याला आपण काबूमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्याला आपण काबूमध्ये ठेवलं पाहिजे तर सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं. हा जो कोण प्रचार करायला येईल त्याला असताना विचारा की बाबा माझा धर्म काय हा पहिल्यांदा सांग. ज्या ओबीसी मध्ये हा प्रचाराला येईल त्याला पहिल्यांदा विचारा की बा या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचा धर्म काय हा पहिल्यांदा सांग. तो हिंदू आहे म्हणाला तर मग म्हणा माझ्या आरक्षणाच्या विरोधात तुम्ही का? मग माझ्या आरक्षणाच्या विरोधात का? ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात का? आपण धर्मबंधू आहोत. आपण जर धर्मबंधू आहोत तर मग मला मिळालेलं घटनेने आरक्षण याला विरोध करून काढून घेण्याची तुमची कारवाई का? की त्याला असं विचारा की बा मी मुसलमान झालो म्हणून मला असं विरोध आहे. या निवडणुकीपासून ओबीसीला दूध का दूध आणि पाणी का पाणी अशा रीतीने भूमिका घ्यावी लागेल हे आपण लक्षात घ्या. 90च्या अगोदर ओबीसी मध्ये डॉक्टर नव्हते, कलेक्टर तर नव्हताच, SP तर नव्हताच. मग तो माळी समाजातला असेल, तो धनगरामधला असेल किंवा वंजाऱ्यांमधला असेल. आरक्षण आल्यानंतर अधिकारी झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला तर तेवढ्या जागा राखीव राहिल्या आणि त्यातून ओबीसीची प्रगती व्हायला लागली. अशी परिस्थिती दोन बाजूचा खेळ. एका बाजूला ओबीसीचं आरक्षण काढून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला देशाचं संविधान जे गरिबांच्या बाजूचं आहे, आरक्षणवादी आहे, मानवतावादी आहे, बंधुभावाच्या सिद्धांताचा आहे, समानतेचा आहे. यालाही खर्च काढायचं, यालाही मोडायचं आणि त्यालाही तोडून टाकायचं अशा रीतीची RSS BJPची भूमिका आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीवाले नुसते बघत बसलेले आहेत की त्यांनी तोडलं तर मग आपल्याला सांगता येईल की हे ब्राह्मणांनी तोडलं.
हे ब्राह्मणाने तोडला, आमचा काय हात तुमचा आपण येतच आणि पण वाचवणार कोण? शरद पवारांचं कधी तुम्ही विधान ऐकलं काय की हे संविधान व्हायला पाहिजे असं? गेल्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये विधान ऐकलेलं आहे का? सोनिया गांधीचं ऐकलेलं आहे का? ही सगळी मंडळी गिळंकृत बसली. जसा 100 कोटीचा प्रश्न आला, शरद पवार कुठे पळून गेले? हॉस्पिटलला. कोणाकडे? अमित शहा. अमित शहा तडीपार माणूस असेल पण असं नाही. गृहमंत्री. गृहमंत्री काय करू शकतो? गृहमंत्री काय करू शकतो? हात टाकू शकतो. त्यांनी हात टाकू नये म्हणून त्याच्याकडे नव्हता. आता असे जे लोटांना घालणारे जे राजकीय पक्ष आहेत याचं प्राधान्य कोण? याचं प्राधान्य कोण? तुम्ही किती? त्यांची बांधिलकी कोणाकडे? तुमच्याकडे की त्यांच्याकडे? त्यांची असणारी बांधिलकी ही तुमच्या बरोबर राहणार नाही हे आपण लक्षात. राजकारणामध्ये एक गुंडखोरीचा एलिमेंट आहे. गुंडखोरीच्या प्रवृत्तीची माणसं तर त्या सत्तेवरती बसतात. त्या हिरेंचं काय केलं? हिरेंची व्यक्ती ऐकली आहे का? ऐकली. तिचं काय केलं? कोणी मारलं? म्हणजे पोलिसांमधला गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आणि राजकारणामधला गुन्हेगारी वृत्तीचा माणूस याची गाठसाठ झाली की नाही? आता ही गाठसाठ झालेली महिन्याला 100 कोटी कोणाकडे मागतात आहे? बार मालकांना. दारूवाल्याकडे मागतात आहे, डान्स बारवाल्याकडे मागतात आहे. किती जण दुकानदार आहेत त्या बैठकीमध्ये हात वरती करा जरा. लागायचं नाही एक पण नाही. आता जे असणारं डान्स बार आणि दारूवाल्याकडून गोळा करतात. आता यांच्याकडून जर पैसे आले नाही तर तुमच्याकडून गोळा करणार की नाही? वाघाच्या तोंडाला एकदा रक्त लागलं की तो थांबतो, तो पिसळतो. शेगडीवरती भात आपण असणारा शिजायला ठेवला, तो शिजला की नाही त्याच्या टोपामध्ये एकूण एक दाणा नाही बघत आपण. त्याच्यातले 2-4 दाणे आपण उचलतो, दाबून बघतो आणि त्याच्यावरनं आपण सांगतो की नाही हा शिजलाय किंवा ह्याला अजून असणार 2-4 उकळ्या येऊ द्या म्हणजे तो शिजेल. समाज व्यवस्थेमधलं सुद्धा तसंच आहे. समाज व्यवस्थेमधलं सुद्धा तसंच आहे की गुन्हेगारी प्रवृत्ती दिसली, नजरेस आली, आम्ही असं समजत होतो की भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत म्हणून सांगतात.
आणि मग सगळे अपेक्षा करत होते की विधानसभा शिल्लक राहील पण मंत्रिमंडळ बरखास्त. पण बीजेपी वाल्यांनी मंत्रिमंडळ बरखास्त केलं का? का नाही केलं? म्हणजे जिथे शक्यता होती हे तिरकूट सरकार गेलं असतं तर सध्या बीजेपी कमी आली असते, त्यांचं सत्ता आली असती, कदाचित आली असती. पण आपल्या सत्तेचा बळी देऊनही उद्या निवडणुका झाल्या तर आपली सत्ता येऊ शकते हे बळी देऊनही चोरांबरोबर चोर बसला की नाही? आता चोरांबरोबर चोर बसला की आपल्या उघड्या डोळ्याने आपल्याला दिसतंय, उघड्या डोळ्याने आपल्याला असताना दिसतंय तर ही धर्माच्या नावाने बीजेपी आपली फसवणूक करते की नाही हे सांगा. या देशाला हिंदू राष्ट्र करण्याची भूलतापा देते, सगळ्या हिंदूंना एकत्र करून आपली सत्ता आली पाहिजे म्हणून सांगताय. कशासाठी? तर लूटमारीसाठी. हे लक्षात. या मुंबई सिटीचा परमिंदर सिंग यांच्या पत्राने असताना हे तिरकूट सरकार दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करा म्हणून सांगत होतं. याच्यातला असताना काही वाटा बीजेपीला गेलाय का ही आता शंका उपस्थित व्हायला लागली. या लुटारूच्या सरकारला जर आपण सत्तेवरती बसवलं, प्रचार आपल्याला हा करायचा आहे की लुटारूच्या सत्तेला आपण असताना सत्तेवरती बसवला तर उद्या दुकानदार जो आहे, ठेलेवाला जो आहे, व्यवसाय करणारा जो आहे त्याच्याकडे वसुली केल्या जाणार नाही याची गॅरंटी का? एका सातत्याने तो दारूवाला तर पैसे देऊ शकत नाही, सातत्याने तो दासवाला पैसे देऊ शकत नाही. पण एकदा वाघाला रक्त लागलं की त्याची सोय दारूवाला देत नसेल, दासवाला देत नसेल तर मग शहरातले दुकानदार व्यवसाय करणारे आहेत, मग यांच्याकडून वसुली करा. आता हे वसुलीचं राज्य तुम्हाला येऊ द्यायचं आहे का हा मोठा प्रश्न आपण मतदाराला विचारला. गावामध्ये याची 10-12 लाखाची प्रॉपर्टी आहे. हा व्यक्तिगत प्रश्न आपल्याला प्रचार 10-12 लाखाची प्रॉपर्टी आहे. त्यांनी काही सगळी प्रॉपर्टी इन्कम टॅक्सला दाखवलेली नसते ना, थोडं फार होतच. आणि उद्या त्यालाच सांगण्यात आलं म्हणजे असणारा इन्कम टॅक्स मागतो चौकशी करतो, तो काय म्हणेल, अरे बाबा घे आणि जा मोकळा हो. झालं की नाही वसुली सुरुवात? आणि अशा गावामध्ये वसुली करणारे बरेच पडले. जे लुटारूंचं राज्य करायचं नसेल तर वंचित बहुजन आघाडीचे मोठे हे जे उमेदवार आहेत यांची निशाणी गप अशी आहे. लोकांना आपण सांगितलं पाहिजे की आता तुमच्याकडे पर्याय नाही, आता पर्याय नाही. ह्यांना निवडून दिल्याशिवाय नाही तर हे सरकार अजून 3 वर्ष आहे. 3 वर्षामध्ये तुम्ही जेवढं कमवलेलं असेल तेवढे यांनी लुटलेलं असेल किंवा लुटलायला पाहिजे असेल तर कुशात काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी कोणालाही मतदान करा. लुटारूंचं राज्य व्हायचं नसेल तर आम्हाला मतदान करा. हा प्रचाराचा मुद्दा आपला असला पाहिजे. दुसरा मुद्दा मी जसं म्हणालो की ओबीसीचं आरक्षण पाहिजे की नको? पाहिजे असेल तर वंचितच्या बाजूने उभे. अवस्था अति अशी आलेली आहे की बाप दाखव आणि तुला बाप दाखवता येत नसेल तर शांत घालून मोकळा हो. आता जर तर ती भाषा शिल्लक राहिलेली नाही, सगळ्या गोष्टी आयरनीवरती आलेल्या आहेत. एक घाव 2 तुकडा आपण म्हणतो
त्याच पद्धतीने एक गाव दोन तुकडा या पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेला आहे। इथे धर्मवादी लुटारूचे पक्ष हारले तर मग आपली सत्ता कायम राहण्यासाठी जे लुटारूपणा सोडण्याची शक्यता आहे आणि हा धर्माच्या नावाने ब्लॅकमेलिंग जो करतोय तो तिथं थांबण्याची शक्यता आहे। आणि म्हणून एकंदरीत परिस्थिती आयलनीवरती आली। कार्यकर्त्यांना माझं असं आव्हान आहे की आपला प्रचार गावापुरता मर्यादित, केंद्र ही गाव, शहर असेल केंद्र ही वस्ती, त्याच्या बाहेर जायचंच नाही। आणि त्या गावामधलं अधिकाधिक मतदान कसं मिळेल हे असताना बघितलं। नुसतं मतदान नाही तर बूथ कमिट्या स्थापन झाल्या। बूथ कमिट्या स्थापन झाल्या पाहिजेत बूथ वाईज, आणि त्याची नावं ही जिल्हा तालुका अध्यक्षांकडे एक 5-7 दिवसांमध्ये आली पाहिजेत, जेणेकरून त्यांचे फॉर्म भरता येईल आणि त्याला निवडणूक प्रतिनिधीचा अधिकृतरित्याने स्टॅम्प त्या ठिकाणी देता येईल। त्याला बूथ कमिटी असेल तर मग वंचितला मिळणारा मतदान हे पहिल्यांदा करून द्या, रांगेत लावून त्याला असं करून द्या। ही बूथ कमिटी असेल तर तिथला प्रचार त्या ठिकाणी असतो। आज प्रचारही त्या ठिकाणी होतो। बीजेपी म्हणते आम्हाला मेजॉरिटी येऊ द्या, आम्ही असणारं संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही। आता इथे भोला समाज असेल, आयवल समाज असेल, मातंग आहे, चर्मकार आहे, बौद्ध आहे, भटके लोक आहे, त्यांनाही आपण सांगितलं पाहिजे अधिकारवाल्यांनी जगलं पाहिजे तर घटना राहिली पाहिजे। आणि घटना राहिली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर मोठी ह्यांना निवडून दिलं पाहिजे। त्या उरलेले सगळे पक्षबद्ध घटना बदला म्हणून घ्या माता काय जरा बदलली बदली ते आपल्याला काय फरक पडतो ते इथल्या राजकीय पक्षांची मानसिकता काय आहे तर इथल्या कारखान्यांच्या आपल्याला लक्षात येते किंवा इथल्या असणारा मंगळवेढ्याच्या 35 गावाच्या पाण्याच्या प्रश्नांना आपल्याला लक्षात दरवर्षी उजनीला पूर येतो की नाही येतो की नाही येतो ना येतोय। उजनीचं पाणी कुठे जातं खाली कर्नाटक मध्ये कुठे जातं त्या अलमारीमध्ये बोंबलतात की नाही आपल्या नावाने की तुम्ही आमचं सगळं नुकसान करताय। मग हे उजनीचं पाणी मंगळवेढ्याला डायव्हर्ट करता येऊ शकतं की नाही येते। इच्छा पाहिजे म्हणजे या अकलूजन पंढरपूरला 100 फूट खालून पाईपलाईन पाणी येऊ शकतं। एक दुष्काळी भाग आहे, जमीन नाही आहे, पण 100 फूट खालून पाणी आणलं म्हणून हा हिरवा घाट प्रदेश आपल्याला दिसतो। मग मंगळवेढ्याच्या भागामध्ये जाऊ शकते की नाही जाऊ शकतं जाऊ शकतो। आणि म्हणून इथली जी राजकीय व्यवस्था आहे ही राजकीय व्यवस्था अक्कलकोटी राजकीय व्यवस्था आहे।
इथे किती सहकारी कारखाने बंद आहेत मला सांगा. डबगायला आहेत. किती मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातच विचारतो. डबगायला किती बंद आहेत? चालू आहेत पण डबगायला. त्याचे चेअरमन कोण कोण आहे? आवतडे बालके. आवतडे आणि बालके आणि ते दोघं कोण आहेत आता? उमेदवार आहेत. दोघांचे प्रायव्हेट कारखाने आहेत की नाही? आहेत. आवतडेच आहे. थोडा आपण असताना विचार केला नाही की आपल्याला लक्षात येतं की सहकारी कारखाना म्हणजे सगळ्यांचा कारखाना. सर्वांचा कारखाना बंद झाला पाहिजे. त्याला उद्या निवडणुका झाल्या तर मी चेअरमन राहतो की नाही राहतो याची भीती असते म्हणून तो मोडला, बंद केला आणि स्वतःचा खासगी कारखाना चालू केला. तिथे मला बगीचा असल्याला काढू शकत नाही. आणि खासगी कारखान्यामध्ये वजन कसं होतं? 900 असेल तर 800 होतं, 800 असेल तर 600 होतं. आहे की नाही? आता हे थांबवायचं की न थांबवायचं हा असल्याला त्या ऊस उत्पादकाला विचारलं पाहिजे. तुझा 900 टनाचा 700 टनाचं व्हायचं नसेल, तुझ्या 900 टनाचा असाला 800 व्हायचं नसेल तर याला पहिल्यांदा धरून आपण याला घरकाना घातकात भूमिका कुठा करून मोकळा व्हा. एकाला एक आपण असं आपटलं तो उरलेले सगळे सरळ झाले हे आपण असताना लक्षात. मतदान आहे कधी? 17 तारखेला. 17 मतदान. प्रचारपत्र किती कधी होणार? 15 तारखेला. आज तारीख 4. म्हणजे किती दिवस आपल्याला प्रचाराला राहिले? 11 दिवसामध्ये असताना आपल्याला या सगळ्या घटकापर्यंत पोहोचता येईल का? होय. हो, एवढा कमी आला. हो. जिद्दला जिंकायची ही जिद्दला जिद्द आहे का जिंकायची म्हणून? होय. जरा आता बरं वाटत. आणि जिंकायचं असेल हे 9 तारखेचं लॉकडाऊन 15 तारखेपर्यंत वाढेल एवढं मी आपल्याला सांगतो, खात्रीने सांगतो. त्याचा मुख्यमंत्री आपला 3 बुडाचा आहे. त्याला बुड नाहीच आहे. त्याला कोणी सांगितलं या बाजूला तर या बाजूला लोळतो, कोणी म्हटलं त्या बाजूला तर त्या बाजूला लोळतो. परवा दिवसाचं ऐकलं मी मुख्यमंत्र्याचं की कोरोनाची लाट आली असं म्हणतो. तुम्हाला दिसली का? मला तरी दिसली. आणि त्याच्याच खात्याचा मंत्री की जो हे सगळं सांभाळतोय राजेश टोपे यांनी असं म्हटलं की 80% हे असिम्प्टोमॅटिक आहे, म्हणजे त्यांना गोळ्या दिल्या बऱ्या होती. 20% जे आहे ते जरा दक्षता घ्यावी. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की इथल्या नर्सेस डॉक्टर यांनी असणारी जी काही काळजी केली आहे त्याच्यामध्ये 100 पैकी 2 जण नव्हतात. आता हे 2 जण मरू नये असं मुख्यमंत्र्याला वाटतंय. आता ह्याला एवढंच म्हणाला की नाही. तर मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे की कोण 2 मरणार आहे ते आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याकडे आणून बसवतो. यमदूत म्हणून त्यांचा जीव वाचवा.
प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये की संडे टू संडे चालतं, सॅटर्डे संडे 5 दिवसाचा आठवडा. आता मला सांगा, कोरोना सुद्धा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ज्यावेळेस होतो त्यावेळेस चव्हाण म्हणून मुख्यमंत्री त्यांना असं म्हणाल की तुमचा कोरोना म्हटलं फार चांगला आहे, म्हणजे कैसे दे रहे हो, म्हणजे हफ्तेभर मी आता 2 दिन छुट्टी लेता, 5 दिन लोगों के साथ रहता, 2 दिन आपकी छुट्टी मनाने जाता. आता मला सांगा की ही सॅटर्डे संडे लॉकडाऊन म्हणजे शनिवार रविवार कोरोनाने सुद्धा सुट्टी घेतलेली असते, त्याच्यामुळे तुम्ही सुट्ट्या घ्या, लॉकडाऊन करतो आम्ही, आणि उरलेले 5 दिवस कोरोना खेळायला मागतोय, पण तुम्ही त्याच्याबरोबर खेळा. मुख्यमंत्री माझा असताना आपल्याला विनंती आहे की या कोरोनाचे जंतूने तुमच्याशी संभाषण कसं केलं एवढंच फक्त आम्हाला सांगा. म्हणजे राजेश टोपे म्हणतात 100 कोरोना झाला असेल तर त्याच्यापैकी फक्त 2च जण दगावत आहेत, आणि ते 2 जण दगावत असल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन सुरुवात केली. आता ही लॉकडाऊन कोणाला, माझ्याकडे गाडी आहे, काचावरती चढवतो, गाडी चालवून फिरवतो, मला लॉकडाऊन कसं काय, सायकलवाल्याला लॉकडाऊन, मोटरसायकलवाल्याला लॉकडाऊन, स्कूटरवाल्याला लॉकडाऊन आहे, स्कूटीवाल्याला लॉकडाऊन आहे, चालणाऱ्याला लॉकडाऊन आहे, एका तंतुका घेऊन पोलीस बसलेला आहे. हा भेदभाव का, हा प्रश्न आपण विचारला. म्हणजे 2 चाकी गाडीवाला आणि 4 चाकी गाडी, हे कसं आहे की 4 चाकी गाडीवाला पाहिजे तेव्हा जाऊ शकतो आणि कुठे जाऊ शकतो, 2 चाकीवाला जो आहे तो कुठेच जाऊ शकत नाही, त्याने आपल्या घरामध्ये स्वतःला कोंडून घ्यायला. आता ह्याच्या 2 चाकी माणसाला विचारलं पाहिजे, अरे बाबा तुझे 2 पाय आहेत, त्याच्यामध्ये 2 पायाचं झालं, 2 सायकल आहेत, त्याला 2 चाक आहेत, पण 2 चाकी सायकल झाला, तुला हा अन्याय मान्य आहे का सांग, मान्य नसेल तर या मुख्यमंत्र्याला काढवा. मोदीने मास्क आपलं काढला, माझं म्हणणे कोणीतरी उठावं आणि पंढरपूर पोलीस स्टेशन मध्ये केस करावा, ते फोटो घेऊन की मोदीने मास्क न घालता भाषण केलेलं आहे, याला तो आता दंड लावा. बरोबर आहे, बरोबर आहे. एखादा साधा त्यांनी मास्क असा काढला, कोण पुसायला जरी काढला आणि पोलिसांच्या नजरेस आला, 500 रुपये काढून आम्हाला माझे 500 नसेल तर 100 द्यायचा, हा व्यवहार चाललेला आहे. हे कोरोना जे आहे, कोरोना जे आहे हे आहे, याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याचा जो भाव केला जातो हा राजकीय फायद्यासाठी भाव केला जातो. हा राजकीय याच्यासाठी भाव केला जातो. त्याला उद्या तुम्ही मोर्चे काढू नये, रश्मी शुक्ला या ठिकाणी असलेले एसटी होती असं मी त्या ठिकाणी गृहीत धरतो. मागचे ज्यावेळेस मला वाटतं मंत्री होते त्यावेळेस शुक्ला इथे असलेल्या सोलापूरच्या त्याच्यामुळे सोलापूरकरांची त्यांची ओळख चांगली आहे. त्यांनी मोर्चा काढून आहे की त्या टीसीपी बाईने जो काही फोन टॅपिंग केलेला आहे आणि फोन टॅपिंग मधली माहिती तुम्ही असताना जाहीर करा. ही मागणी मागू नये. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोरोना आला, लाट आली, माणसं आम्हाला वाचवायची आहे. माझा मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे, तुमचं नाव आहे का त्याच्यामध्ये?
कारण मुख्यमंत्री तेवढी देणी करू शकत नाही याची मला पूर्ण खात्री. तर तुम्ही नाही तर मग घाबरताय कशाला, वाचवताय कशाला? मला आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना, तुम्ही वाचवताय कशाला? जे चोर आहेत त्यांना सांगा नाही चोर आहेत, हे वसुलीचे ह्याच्यामध्ये अमुक आहेत. शरद पवार ज्यावेळेस असताना अहमदाबादला जातो त्यावेळेस माझ्यासारख्याला शंका येते की एनसीपीचे किती जणांची नाव आहेत त्याच्यामध्ये, की आखी एनसीपी पार्टीच त्याच्यामध्ये गुंतलेली आहे का? आणि म्हणून कार्यकर्त्याला माझं असं आव्हान आहे की लोकांचा भ्रमनिराश झालेला, तो भ्रमनिराश झालाय म्हणून तो आपल्याला मतदान देईल, कदाचित देणार नाही. आपण असं धरून चाललं पाहिजे तो देणार नाही, किंवा आपण असताना काय प्रयत्न केले पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचा हा जो भ्रमनिराश आहे हा भ्रमनिराश आधी एक वेगळं वातावरण करू शकतो. आनंद दिवे असतील, आनंद चंदन दिवे असतील, त्याच्याबरोबर असेल जोडे असेल, याचं मी असताना जाहिरात मागून त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराची आपली देणगी त्यांनी असताना जाहीर केली. निवडणुका याच पद्धतीने लढल्या गेल्या, निवडणुका याच पद्धतीने असताना लढल्या गेल्या तर निवडून गेलेल्या माणसाची बांधिलकी ही सामान्य माणसाबरोबर राहते हे लक्षात. मी उद्या समजा ताटात गेलो नाही, आता पंढरपूरची निवडणूक लढवायची आहे, मला आता असताना अमुक करायचं आहे, मला असताना तमुक करायचं आहे, माझ्याकडे फक्त 5 लाखच आहे, पण अख्खा खर्च 40 लाखाचा आहे, किंवा तुम्ही मला 35 लाख द्या. तो म्हणेल देतो ना 35 लाख, काय देतो? ठीक आहे 35 लाख. आपण हात लावायला गेलो, तुम्ही जरा थांबा माझा ऐकत तर तुमच्या निवडून आलेल्या उमेदवाराला माझी इंटरेस्ट सांभाळावी लागते, माझी तस्बी करावी लागते. मी त्याच्या पैशासाठी लोकांची बांधिलकी राहत नाही. जे निवडणुकीला ज्यांनी ज्या मार्गाने फंड दिला त्याला माझी बांधिलकी होत जाते. आजपर्यंत होत राहील, ही भाग आजपर्यंत होत राहिलेला आहे. म्हणून सोडून जे मांडलं की यावेळी ओबीसीच्या बजेटमध्ये कटावट झाली, कपात झाली. जे कोणी मंत्रिमंडळात बसले ते येतील, तीन प्रमुख जण येतील, वर्णेमामा येतील, बरोबर. दुसरं कोणी येईल, जयंत पाटील, अजित पवार. ओबीसी मध्ये दुसरं कोणी येईल, भुजबळ. दुसरं कोण येईल, छगन. दुसरं कोण येईल ते बीजेपी मार्फत. अमोल मिटकरी. अमोल मिटकरी. तिसरं कोण येईल, अमोल कोल्हे. वडेट्टीवार. चौथं कोण येईल, मंत्रिमंडळात भुजबळ. छगन भुजबळ. बरोबर आहे. ही जण आली ती यांना एकच प्रश्न म्हणायचं, बाबा तुझं भाषण आम्ही ऐकलं, सगळं झालं.
तू सांगशील त्याच्यावरती आम्ही मतदान देऊ, पण आमचा एक प्रश्न द्या, आमचं बजेट कापलं का, ओबीसीचं बजेट कापलं का, याचं उत्तर दे. तो कोविडमध्ये अमुक झालं तमुक झालं, मग त्याला विचारायचं दुसरा साखर कारखान्याला किती मदत दिली ह्या वर्षी, त्याच्यामध्ये कपात केली ना, तर तिथे कपात काय, मग आमच्यामध्ये कपात का. साखर कारखान्याच्या अनुदानामध्ये कपात नाही, देव कपात करू नये या मताचा मी आहे. कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्याला ती मदत कपात होता कामा नये. ओबीसीची कपात का, त्याचं उत्तर नसेल तर त्याला म्हणा हात जोडतो, सत्कार करतो, हात घालतो, सगळं करतो, तू आता तुझ्या गावी निघून जा, आम्ही आमचा लढा आमचा लढा. आम्ही आमचा लढा लढतो. तुम्ही मंत्री आहात, हुशार हो. आमची ओबीसीची स्कॉलरशिप कमी झाली, विषय कमी झाला, बजेट कमी झालं म्हणून आम्ही तुमचा राजीनामा मागत नाही. तुम्ही जर कपात केली नसती तर तुम्हाला आमच्या मताचा मागण्याचा अधिकार आहे, पण जिथे ओबीसीच्या बजेटमध्ये कपात झालेला आहे तिथे तुम्हाला आमचं मत मागण्याचा अधिकार नाही. हे ठणकावून सांगण्याचं हिंमत आपण दाखवली पाहिजे, हे लक्षात. ही हिंमत जोपर्यंत ओबीसी दाखवत नाही तोपर्यंत निवडून गेलेला असणारा इमानदार राहणार नाही. प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये की आपण हे सगळे प्रश्न खुलेपणाने मांडणार आहोत की नाही, चौकामध्ये मांडले पाहिजे, लोकांसमोर मांडले पाहिजे, चहा पिताना मांडले पाहिजे, पानटपरीवरती आपण मांडले पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो, जो तोंडातल्या तोंडात बोलतो त्याचा आत्मविश्वास नसतो स्वतःवरती. मी जे बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे आणि कोणी ऐकू नये म्हणून तो आपल्या तोंडातल्या तोंडातच बडबडत असतो. ज्याला स्वतःवरचा विश्वास आहे, ज्याला स्वतःवरचा विश्वास आहे तो ठामपणाने आणि स्पष्टपणे मांडत असतो की हे असं माझं मत आहे. आता मला सांगा, टपरीवरती बसणार नाही, तुम्ही तोंडातल्या तोंडात बोलणार आहात का? नाही. मोर्चावरच आवाज नाही. त्या तुम्ही तोंडातल्या तोंडात बोलायला लागला की लक्षात आली हे तर उमेदवाराच आहे. याचा उमेदवार मी दिसतोय म्हणून आपला असा तोंडातल्या तोंडात बोलतोय. त्याला मतं मिळवून देण्याच्या ऐवजी त्याची मतं तुम्ही घालवत बसलाय तोंडातल्या तोंडात बोलल्यामुळे. आणि म्हणून ती अवस्था होणार नाही याची दक्षता आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि ती आपण घेतली तर मी असं म्हणेन की आपल्याकडे विजय आपण असताना खेचू शकतो. आणि हा विजय नेहमीच खेचून आणावा लागतो हे लक्षात. आता ही परिस्थिती त्यांच्या विरोधात आहे, अमुक आहे, हे आहे, ते आहे, सगळं आहे असं मी म्हणत नसलो त्या ठिकाणी, तर त्याचा काही अर्थ नाहीये. अर्थ नाही याचं कारण की जे तुमच्या मनात आहे ते लोकांच्या मनात आहे. तुमच्या मनात काय हे तुम्हाला माहिती, त्याच्या मनात काय हे त्याला माहिती. दोघांचा संवादच नाही. आणि दोघांचा संवाद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असताना मानतोय
जी परिस्थिती उफळून आली पाहिजे ती उफळून आलेली आपल्याला दिसत. म्हणजे ज्यांनी सहकारी कारखाने डुबवले त्यांनाच आपण असताना मतदान देणार असतो. त्यांनाच आपण असताना मतदान देणार असतो. तर तुम्ही लोकांना विचारलं पाहिजे, ज्यांनी कारखाना डुबवला आणि तुम्ही त्यालाच निवडून देणार आहात तर तुम्हाला डुबवला नाही की तो असाला वाचवणार आहे. सरळ विचारलं पाहिजे. मताच्या रूपाने आपण ज्यावेळेस म्हणतो की इथला राजा तयार होतो त्यावेळेस तो राजा तयार करण्यासाठी जे माहोल जे लागतं, परिस्थिती जी लागते ती परिस्थिती आपण असताना या ठिकाणी निर्माण केली पाहिजे ही लक्षात घ्या. आणि म्हणून प्रचाराचे असणारे काही मुद्दे मी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत. पण त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मी जसं म्हणालो की गावामधल्या बूथ वस्त्यांमधल्या बूथ समित्या या सगळ्यात महत्वाच्या. लोक काही स्वतःहून मतदानाला जातात तर काही लोकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात मतदानाला घेऊन जावं लागतं. बूथ कमिट्या नसतील तर मग मतदानाला कोण घेऊन जाणार. त्यालाही वाटतं नाही मी असताना इथे गिरप्पा मधुकर मोठे यांना असताना मतदान देऊन दिलं पाहिजे असं त्याला वाटतं. पण त्याला प्रवृत्त करायला किंवा देऊन टाकत असं म्हणणारा कोणतरी कार्यकर्ता पाहिजे. आणि ती तो कार्यकर्ता हा बूथ कमिटीचा कार्यकर्ता असतो. आणि मग एकेका बूथवरती कमीत कमी 7-8 जण तरी पाहिजे. जास्ती झाले तर अधिक चांगले, पण कमीत कमी 7-8 जण त्या ठिकाणी पाहिजे की ज्याच्यामध्ये एक जण आतमध्ये राहील आणि बाहेर बसतो. जे बूथ मध्ये बसणार आहेत संध्याकाळी 4 ते 5 मतदान संपेपर्यंत त्यांनी 2 गोष्टी लक्षात घेतल्या. एक म्हणजे ती ईव्हीएम बंद झाली खुली जाताना, आणि दुसरं तो जो प्रिसाइडिंग ऑफिसर आहे त्या प्रिसाइडिंग ऑफिसरकडून सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. तो देतो सगळ्या प्रतिनिधींना देतो. त्या सर्टिफिकेट मध्ये काय असतं की ह्या मशीन मध्ये किती मतदान होतं. काही मध्ये 1000 असतं, काही मध्ये 900 असतं, काही मध्ये 1200 असतं, काही मध्ये 1500 असतं, काही मध्ये 1300 असतं, 1350 असतं. आणि दुसरं तो असं लिहित असतो की पूर्ण इलेक्शनच्या वेळेमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत या वेळेमध्ये या मशीन मध्ये किती मत वापरण्यात आले. एका मशीन मध्ये 950 मतदान आहे आणि 950 पैकी फक्त 530 मतदार करायला आले. तर शिल्लक किती राहील. गणित कोणाचं चांगलं आहे. लाडूमध्ये मोजता की न मोजता लाडू, मग किती शिल्लक राहिले. 320 आणि तो मग तिथे घेऊन देतो की 320 मतदान या मशीन मध्ये शिल्लक राहिले. या मशीन मध्ये एवढं मतदान होतं, या वेळेपासून या वेळेपर्यंत एवढं मतदान झालं आणि शिल्लक एवढं मतदान राहिलं. हे परिपत्रक आपण असताना घेतलं आणि आपल्या हातामध्ये राहिलं की काउंटिंग होण्यापर्यंत त्या मशीन मध्ये कोणी गडबड करू शकत नाही. त्याचा अधिकृत त्या डिसाइडिंग ऑफिसरने आपल्याला असणारा लपोटा दिलेला असतो की हा लपोटा कुठेही चालू अशी असणारी परिस्थिती आहे. जे पोलिंग स्टेशन मध्ये 4 वाजल्यापासून ते संपेपर्यंत राहतील त्या सगळ्यांनी गोळा केले पाहिजे. आणि ते गोळा करून जिल्हा अध्यक्षांकडे किंवा त्या तालुका अध्यक्षांकडे 24 तासाच्या आतमध्ये ती जमा केली पाहिजे. जेणेकरून आपल्याला असं दिसतं की आज आपल्याला वाटतं की 60% मतदान झालं आणि रात्री 11 वाजता इलेक्शन कमिशन सांगतात 7% नाही 77% झालं. म्हणजे 17% बंद केल्यानंतर वाढ. काय ती मशीन बंद केलेली नसते.
आणि दुसऱ्या बाजूला आपण हा लकोटा जो घेतला पाहिजे तो लकोटा घेतलेला नाही. लकोटा एकदा तुम्ही घेतला की त्याला ती मशीन बंदच करायला. मग त्याच्या लक्षात येतं की त्यानेच निवडून दिलेलं असतं की एवढं या मशीन मध्ये मतदान आहे, एवढं या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे आणि एवढं शिल्लक राहिलेलं आहे. त्याच्या लकोट्याप्रमाणे तो जर कागदपत्र त्या ठिकाणी चुकीचा ठरला तर फाशी ही त्याच्या गळ्याला लागते हे लक्षात. म्हणून ज्याला इंग्रजीमध्ये चेक आणि बॅलन्स आपण असं म्हणतो की एखादी कृती केली की ती बरोबर आहे की नाही तर तिच्यावर नियंत्रण करण्यासाठी दुसरी कृती जी असते त्या दुसऱ्या कृतीचा आपण असा वापर केला तर पहिली कृती ही तिथे व्यवस्थित राहते अशी परिस्थिती. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा असणारा विचार करता आपण सगळेजण या निवडणुकीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचा हा पहिला विजय पंढरपूर मधून नोंदवूया. पंढरपूर मध्ये असणारे सगळे लहान मोठे व्यवसाय करणारे जे आहेत त्यांचा लढा आपण असायला उभा केला. लॉकडाऊन म्हटलं की तोच पहिल्यांदा म्हणतो. तेव्हा या देशामध्ये विश्वास ठेवणारा असणारे फार मोठा वर्ग आहे आणि हा विश्वास ठेवणारा वर्ग जो आहे तो कधी तुळजापूरला जातो, तो कधी पंढरपूरला जातो, तो कधी जेजुरीला जातो, तो कधी खंडोबाला जातो, तो कधी येलामाला जातो. आणि त्याच्या ह्या सगळ्या ह्याच्यावरती ही शहर चालतात. आज पंढरपूर शहर सुद्धा या भाविकांच्या येण्या जाण्यावरती अर्थव्यवस्था चालते ही लक्षात घ्या. आपण असताना मोठे यांचा विजय जर केला तर आपण निश्चित घ्या पुन्हा सरकार लॉकडाऊन काढण्याची भाषा त्या ठिकाणी बोलणार नाही. लॉकडाऊन करण्याची भाषा बोलणार नाही तर जो कोणी कोरोना बाधित झालेला आहे त्याला क्वारंटाईन करून